नमस्कार, मी गायत्री. आजची रेसिपी आहे मूग डाळीचा शिरा. त्यासाठी मूग डाळ 2.5 ते 3 तास पाण्यात भिजवून घ्यायची. भिजलेल्या मूग डाळीचं पाणी काढून मिक्सरला लावून ती वाटून घेऊयात. मग कढईत थोडं साजूक तूप घालून त्यात मिक्स ड्रायफ्रूट घालून घेऊयात. ड्रायफ्रूट्स चांगले खरपूस झाले की काढून घेऊयात. त्यानंतर गरम तुपात बारीक रवा आणि बेसन पीठ फ्राय करूयात. करून ठेवलेली मुगाची पेस्ट पण त्यात ऍड करून घेऊयात. तिन्ही गोष्टी कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. एका बाजूला दुधात केसर घालून दूध उकळून घेऊ. दूध उकळून झाले की त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊ. साखर विरघळेपर्यंत दूध व्यवस्थित उकळून घेऊयात. रेडी केलेलं केसर दूध आपण तयार मिश्रणात घालून घेऊयात. दूध पूर्णपणे ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रण चांगलं ढवळत राहायचंय. आधीच फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स पण त्यात ऍड करून मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे साजूक तुपातला गरमागरम असा मूग डाळीचा शिरा तयार आहे. तर लाईक